म्हणाला तारिणी पूजेला बसणार नाही म्हणून? सुमी थांब तारिणी. मालती, तुला कोणी सांगितलं तारिणी पूजेला बसणार नाही म्हणून? अगं सुमी तसं नाही म्हणायचंय तिला. आता केदार नाहीये ना इथे, मग आम्ही कशी करणार पूजा, म्हणून ती म्हणाली, बाकी काही नाही. केदार येणार आहे. काय? हो, अगं पण तो कसा काय येईल इथे? कारण त्याचं तुझ्यावर प्रेम आहे. जाऊ दे, चला. आले. मम्मा तुला जरा कळतं का कुठे काय बोलायचंय ते? तो केदार उभा होता तिथे, त्याने ऐकलं असतं तर? त्याला कळलं असतं ना ऑलरेडी आपल्याला त्यांचं सिक्रेट माहितीये. सॉरी ग, मी मुद्दामून नाही केलं, चुकून केलं. नाही नाही, करा तुम्ही, चुका करा तुम्ही, सगळ्या बायका मिळून चुका करा आणि त्याची शिक्षा मी भोगतो. नाही, तुम्ही काहीतरी असले प्लॅन करता, तोंडावर पडता ते पडता, मला घेऊन का पडता? तू नेहमी काय रे मला असं म्हणतोस? मी तुला खरं तेच सांगतेय ना. व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी मी स्वतः ऐकलंय, तारिणी बोलली की हे लग्न खोटं आहे. आणि ह्यावेळी तुला सांगते ना, माझा प्लॅन वर्क होणार. नाही नाही, ठीक आहे, तुझे ऐकलं होतंस ते सगळं ठीक आहे, पण मला एक कळत नाही यात प्लॅन काय आहे. म्हणजे ती सुमी आजी त्यांना सांगणार की तुम्ही लग्न करा, हा, त्यांना प्रेशराईज करणार, मग ते प्रेशराईज होणार आणि ते त्या प्रेशरमध्ये सगळं खरं कबूल करणार आणि कौशिकी तेही त्यांना घरातनं बाहेर काढणार. करेक्ट आहे, हाच प्लॅन आहे. मेंदूची सर्व्हिसिंग करून घे तुझं डोकं ना असं तशा थर्ड क्लास आयडिया कशा येतात ग तुझ्या डोक्यात? हे भांडायला काय सुरू करता रे तुम्ही? निशी, माहेरी जातेस ना, देवाकडे छान नवस कर, तुझा प्लॅन सक्सेसफुल होऊ दे. तारिणी, सुमी आजी आणि कौशिकी समोर सगळं मान्य करू दे. त्यांचं लग्न खोटं आहे हे कबूल सुद्धा करू दे आणि आपल्या सगळ्यांचा मार्ग मोकळा होऊ दे. आणि असं जर नाही झालं तर येताना फक्त मी एकटाच घरी येऊ. हो. सुमी, आता त्याच्या वतीनं तू मला समजवायचा प्रयत्न करू नकोस. तारिणी, गेले अनेक दिवस मी बघते तुमच्या क्षुल्लकशा कारणावरून भांडण झालंय. मला वाटलं आज मिटेल, उद्या मिटेल, पण आज मला बोलावं लागतंय. सगळ्या नवरा बायकोंमध्ये वाद होतात, भांडणं होतात. सुमी, मला नाही बोलायचंय आता या विषयावर. तारिणी, दोन व्यक्ती एकत्र आल्यानंतर हुबेहूब एकमेकांसारखंच वागतील अशी अपेक्षा करणं चुकीचंच आहे. तुमचं कशावरून भांडण झालं, का भांडण झालं, यापेक्षा महत्वाचं आहे एकमेकांची साथ न सोडणं. अगं, कोणत्याही नात्यात चढ उतार येतातच. प्रत्येक दिवस सारखा नसतो, कधी आनंद तर कधी दुःख. म्हणून असं नातं तोडणं हा उपाय नाही ना त्यावर. जेव्हा हे मंगळसूत्र गळ्यात येते ना, तेव्हा नातं फक्त कागदावर सही करण्यापुरतं मर्यादित राहत नाही ग. लग्न ही आयुष्यभराची जबाबदारी आहे, एक बंधन आहे. नवरा जेव्हा आपल्या हातानं बायकोच्या गळ्यात मंगळसूत्र बांधतो ना, तेव्हा तो फक्त एक दागिना राहत नाही ग. त्या धाग्यानं दोन जीव आयुष्यभरासाठी एक होतात. त्यांची दोघांची मनं एकमेकांशी जोडली जातात. अगं, भावानं जोडल्या जातात. या नात्याला आपल्या आयुष्यातलं सगळ्यात पवित्र बंधन मानलं जातं. असं बंधन जे कधी तुटत नाही. हे सगळं काय होऊन बसलंय? निशीने आमचं बोलणं ऐकलं, पण कधी? व्हॅलेंटाईन्स डेच्या दिवशी? हे लग्न, हे नातं, हा संसार, हे सगळं खोटं आहे. कोणत्या नवीन प्रॉब्लेम मध्ये अडकलोय आता? ह्या मंगळसूत्राच्या दोन वाट्या आहेत ना, शिव आणि शक्तीचं प्रतीक आहे. या दोन्ही ऊर्जा एकत्र आल्यावर चालतो ना तो संसार. आणि हे काळे मणी त्या ऊर्जेचं संरक्षण करतात. नकारात्मकतेपासून,
कुणाच्या वाईट नजरेपासून तो या नात्याला वाचवतो. या धाग्याबरोबरच ते नातं जपण्याची जबाबदारी त्या दोन्ही नवरा बायकोंची असते. कारण हे एकमेव नातं आहे जे रक्ताचं नसून फक्त आणि फक्त प्रेमाचं आहे. म्हणजे आमच्या लग्नाचा विषय अचानक काढणं ही कौशिकीताईची आयडिया नव्हती. हा निशीचा प्लॅन होता. म्हणून घरातले सगळे आम्हाला लग्नासाठी इन्सिस्ट करत होते. म्हणजे आम्ही दोघंही एकत्र जर लग्नाला नाही म्हणालो असतो तर निशीचं म्हणणं खरं होईल आणि आमचं लग्न खोटंय हे सिद्ध होईल. म्हणून या घरात राहण्यासाठी आम्हाला देवा ब्राह्मणाच्या साक्षीने लग्न करत. वेल प्लेड निशी. केदारचं तुझ्यावर खूप प्रेम आहे. मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलंय ते. अगं, असा जोडीदार नशिबानच मिळतो. त्याला आणि या नात्याला जप तारिणी. राग हा माणसाचा सगळ्यात मोठा शत्रू असतो. त्यामुळं हा सोन्यासारखा संसार रागाच्या हट्टापायी संपवण्याचा प्रयत्न करू नकोस ग. या लग्नाला उभी राहा. मला तुझ्या डोक्यावर अक्षदा पडताना बघायचंय. तुला भरभरून आशीर्वाद द्यायचे. शेवटी तुम्हा मुलींच्या सुखापेक्षा दुसरा आनंद कशातच नसतो ग आमचा. नाही, हे सगळं असं असेल असं वाटलं नव्हतं यार मला. हे बॉसला सांगायला पाहिजे. बॉस फोन उचल. हे सगळं मी माझ्या स्वार्थासाठी बोलते असं तुला वाटत असेल ना तर ते अगदी खरं आहे. कारण तुझ्या आनंदातच माझा स्वार्थ आहे. कमीत कमी या म्हातारीची शेवटची इच्छा म्हणून तरी या लग्नाला तयार हो. म्हणजे वर गेल्यानंतर मला वसुधाला सांगता येईल की तुझी मुलगी सुखात आहे. वसुधाला आणि जगत तारिणीनं अर्ध्यावरच नेलं ग. स्वतःसाठी नाही पण माझ्यासाठी आणि वसुधासाठी तरी या लग्नाला उभी राहशील. सांग ना.